वंचित सोबतच्या युतीनंतर वर्षा गायकवाड नाराज असल्याचं बोललं जातं। वंचितला दिलेल्या काही जागांवरून त्यांची नाराजी आहे। काही जागांवर काँग्रेसचे स्थानिक नेते इच्छुक होते। इच्छुकांनी गायकवाड यांच्याकडे आपली खंत देखील बोलून दाखवली आहे। तर या जागांमुळे मुंबई काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची देखील दाट शक्यता आता वर्तवली जाते आहे। वंचित सोबत युतीनंतर वर्षा गायकवाड नाराज आहेत असं देखील समजतंय। वंचितला दिलेल्या काही जागांवरून नाराजी आहे। काही जागांवर काँग्रेसचे स्थानिक नेते देखील इच्छुक आहेत। इच्छुकांनी गायकवाड यांच्याकडे आपली खंत देखील बोलून दाखवलेली आहे। या जागांमुळे मुंबई काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे वर्षा गायकवाड नाराज असल्याच्या चर्चांना आता वेग आलेला आहे। वंचित सोबत काँग्रेसची युती झालेली आहे। मुंबईमध्ये कालच त्या संदर्भातली अधिकृत घोषणा झाली आणि त्यानंतर वर्षा गायकवाड या नाराज असल्याचं देखील समजतंय। वंचितला दिलेल्या काही जागांवरून त्या नाराज आहेत असं समजतंय। या जागांवरून त्यांची नाराजी होती। काही जागांवर काँग्रेसचे काही स्थानिक नेते आहेत, ते इच्छुक होते। इच्छुकांनी गायकवाड यांच्याकडे आता आपली खंत देखील बोलून दाखवली आहे। तर या जागांमुळे मुंबई काँग्रेसमध्ये आता बंडखोरी होण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जाते। कारण अनेक स्थानिक काँग्रेसचे नेते इच्छुक होते, मात्र आता बऱ्याच जागा या वंचितच्या वाट्याला गेलेल्या आहेत। त्यामुळे काहीशी नाराजी स्थानिक नेत्यांमध्ये साहजिक आहे पसरलेली आहे आणि त्या नेत्यांनी आपली जी खंत आहे ती आता वर्षा गायकवाड यांच्या समोर बोलून दाखवलेली आहे, व्यक्त केलेली आहे। त्यामुळे वर्षा गायकवाड देखील खरं तर या युतीनंतर नाराज आहेत अशा देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत। वंचित सोबत काँग्रेसने मुंबईमध्ये युती केलेली आहे आणि त्या युतीनंतर वर्षा गायकवाड या नाराज असल्याचं समोर आलेलं होतं। वंचितला दिलेल्या काही जागांवरून नाराजी झाल्याचं पाहायला मिळतं। मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचितची युती झालेली आहे। वंचित 62 जागांवर लढणार आहे आणि उर्वरित जागांवर काँग्रेस या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे। मुंबई महापालिकेसाठी ही युती झालेली आहे, मात्र या युतीनंतर वर्षा गायकवाड नाराज आहेत असं समजतं आहे। कारण सुरुवातीलाच निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासूनच आम्ही स्वबळावर लढणार या भूमिकेवर वर्षा गायकवाड ठाम होत्या। काँग्रेसच्या अध्यक्षा सध्या आपल्यासोबत आहेत। ताई, निवडणुकीची रणधुमाळी तर आता सुरू झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं की काँग्रेससाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची, अतिशय महत्त्वाची आणि तितकीच अस्तित्वाची सुद्धा ठरणारी आहे। असं कळतंय की वंचित आणि काँग्रेसची जेव्हा आघाडीची घोषणा झाली तेव्हा तुम्ही देखील उपस्थित नव्हतात, प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित नव्हते। नेमकं पडद्यामागे काय घडलं? नाही, मला वाटतं तुम्ही पत्रकारांकडून कसं बोलण्यामधून ट्विस्ट करावं हे छान उदाहरण तू आता या ठिकाणी सादर केलंस। पण सत्य त्या लोकांसमोर गेली पाहिजे आणि सत्य परिस्थिती ही आहे की मागील 2-3 दिवसापूर्वी मी मुलाखत सांगितलं होतं आणि एक जाहीर आव्हान केलं होतं बाळासाहेबांना, म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांना, की या देशाच्या संविधानासाठी, लोकशाहीसाठी आणि बाबासाहेबांची अन्यायी म्हणून तुमची छोटी बहीण म्हणून मी तुम्हाला साथ देते की तुम्ही आमच्याबरोबर मुंबई काँग्रेसच्या बरोबर आघाडीमध्ये यावं। आणि मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून इतरही चॅनलला मी बोललेले आहे की मी त्यांचं जाहीरपणे या ठिकाणी जे आहे ते स्वागत पण करते आणि आभार पण मानते की त्यांनी एका छोट्या बहिणीची जी दिलेली साथ होती ती स्वीकारली आणि मुंबई काँग्रेसच्या बरोबर वंचित आघाडीची आघाडी झाली। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की याच्याबरोबर आमच्याबरोबर जानकर साहेब आहेत, गवई साहेब आहेत, CPI, CPM आणि काही लोकांशी अजूनसुद्धा आमची चर्चा त्या ठिकाणी चालू आहे। आतासुद्धा आमच्याशी आघाडी करायला अजून एक आलेले आहेत, त्यांच्याशीसुद्धा चर्चा सचिन सावंत साहेब करतील। या सगळ्या पूर्ण चर्चेमध्ये आमचे अमीन पटेल असतील, मधू चव्हाण असतील, सचिन सावंत असतील, यांचेसुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते कारण त्यांनी एक सकारात्मक चर्चा करून हा निर्णय आम्ही आणलेला आहे। आमच्या सुरुवातीपासून म्हणणं होतं, मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत होते की आमचे जे समविचारी पक्ष आहेत, ज्यांच्याबरोबर आम्ही आघाडी करू शकतो, त्यांच्याकडे आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी आव्हान केलं होतं आणि त्यांना विनंती केल्या होत्या। आता तुम्हाला पण माहिती की काल, आज आणि उद्या, म्हणजे हे 2च दिवस आहेत, उद्या म्हणजे 5 वाजेपर्यंत, की ज्यावेळी आपण फॉर्म भरू शकतो। काल ऑफिस चालू होतं पण फॉर्म घेतले जात नव्हते, त्यामुळे काल पूर्ण दिवस आणि परवा आमचे 2 दिवस पूर्ण स्क्रीनिंग कमिटीच्या बैठका चालल्यात। सगळे नेते, मुंबईचे सगळे नेते एका ठिकाणी होते, ASA सेक्रेटरी होते आणि प्रत्येक सिटीवर चर्चा झाली, शांततेच्या मार्गाने चर्चा झाली। एक दिलाने एक मनाने आम्ही कॅन्डिडेट केले। कुठल्याही तऱ्हेचा विवाद, कुठल्याही तऱ्हेचे त्या ठिकाणी एक दुसऱ्याबद्दल कुठलाही अरे तुरप आरोप न होता आम्ही एक दिलाने ह्या सीटा क्लिअर केल्यात। त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ना,
काल आणि परवा मी दोन्ही दिवस स्क्रीनिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये होते, कारण मी अध्यक्ष होते. आणि हर्षवर्धन सकपाळ साहेब आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आणि मी ठरवून घेतलं होतं की तुम्ही त्या ठिकाणी टिळक भवनामध्ये प्रेस कॉन्फरन्स होते, तुम्ही तिथे आहात तर तुम्ही ती अटेंड करा. मुंबई काँग्रेसच्या वतीने आम्ही सीटा शेअरिंगच्या बाबतीमध्ये आता तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेब का उपस्थित नव्हते हा जो प्रश्न विचारला, कारण ते तिथं पोचण्याच्या आधीच ते सकाळी बाहेर निघून गेले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की माझ्या वतीने हे बघतील. जसं आमच्यामध्ये ठरलं होतं की ताई तुम्ही स्क्रीनिंग कमिटी करा, कारण आज आम्हाला कसंही करून एबी फॉर्म देणं खूप आवश्यक आहे. म्हणजे कुठेही नाराजी नाही आहे? बिलकुल नाही. अरे मी स्वागत करते. हे आव्हान मिस केलं होतं त्यांना 3 दिवसापूर्वी आणि मी त्यांना हे पण म्हटलं होतं की आपण एकत्र आलं पाहिजे, कारण महाराष्ट्राच्या येणाऱ्या इतिहासामध्ये महाराष्ट्राचे जे पुरोगामित्व आहे किंवा महाराष्ट्राला आम्ही प्रगत राज्य म्हणून बघतोय ते दुर्दैवाने हळूहळू कुठेतरी जात पात धर्म आणि भाषा आणि प्रांत ह्याच्यामध्ये विवादित व्हायला लागले. मी पूर्वीपासून सांगते की मुंबईचं इलेक्शन आम्ही मुंबईच्या मुद्द्यावर लढणार. मुंबईचं इलेक्शन जे आहे ते जात धर्म प्रांत भाषा या विवादात नको, विवाद नको, विकास हवा पाहिजे हा नारा आम्ही दिला. मुंबईचं मिशन आमचं आहे, मुंबईकरांचा आवाज म्हणून आम्ही येत आहोत आणि ह्या मुंबईकरांच्या आवाजामध्ये वंचित आघाडीने आमची साथ दिलेली आहे आणि बाकी आमच्या सगळ्या अलायन्सने साथ दिली आहे. मी त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करते. मात्र आता अलायन्स झाली आहे, नाराजी कुठे नाहीये. पहिल्या यादीसाठी अजून किती प्रतीक्षा करावी लागणार आहे? उमेदवारांची घोषणा, त्याच्यानंतरचा प्रचार हा एक खूप मोठा कॅम्पेनिंग असणार आहे आणि वेळ खूप कमी आहे. कसं नियोजन केलं जाणार? आता काल रात्री जवळपास बसून आम्ही सगळ्या फायनल केलेल्या आहेत. आता थोड्या वेळातच आमची जी आहे ती यादी जी आहे 1 तासामध्ये होईल आणि काही लोकांनी आधीच फॉर्म भरायला लोक गेले, त्यांच्याशी सुद्धा आमच्या चर्चा चालू आहेत. ते फॉर्म भरायला त्या ठिकाणी पोहोचले आहेत. नेते सुद्धा आमचे जे आहेत काही फॉर्म भरायला कार्यकर्त्यांबरोबर गेले आहेत. त्यामुळे बिलकुल मी तुम्हाला निश्चिंतपणे सांगते आम्ही एका मनाने काल आम्ही बसून सगळ्या याद्या फायनल केलेल्या आहेत. त्यामुळे आज आता 1-1.5 तासामध्ये 2 तासामध्ये एक यादी येईल आणि संध्याकाळी दुसरी यादी येईल. त्यामुळे आमच्या सीटांच्या बाबतीमध्ये तुम्हाला कुठल्याही तऱ्हेचं नाही. मी आमच्या आघाडीच्या सगळ्या सदस्यांची आपल्या चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद व्यक्त करते. आमचे गवई साहेब असतील, जानकर साहेब असतील, CPI असेल, CPM असेल आणि वंचित आघाडी, कारण वंचित आघाडीबद्दल असं दाखवण्याचा एक क्रिएट करण्याचा काही प्रकारचा प्रश्न चाललेला आहे. बघा बाळासाहेब असतील, गवई साहेब असतील ह्या किंवा जानकर साहेब असतील किंवा आमची नाळ एक आहे आणि आमची नाळ ह्या देशाचं संविधान आहे आणि ही लोकशाही टिकली पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि शेवटी आम्ही तिघंसोबत बाबासाहेबांचे अण्णा आहेत, आमचं रक्त आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं आनंद या माध्यमातून असं झालेलं आहे की एक वेगळा इतिहास महाराष्ट्रातली वेगळी आघाडी महाराष्ट्रात आलेली आहे. तुम्ही म्हणता की नाळ एकत्र आहे. सीट शेअरिंग साधारणतः कसं केलं जाणार आहे? कारण किती जागांमध्ये वंचित असेल किंवा इतर आघाडीतले पक्ष असतील आणि काँग्रेस स्वतःहून किती जागा स्वतः समर्थपणे लढवू इच्छिते? नाही, ह्या संदर्भामध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती जे ते सचिन सावंत देतील, कारण ते चर्चा करतात. अजून सुद्धा काही लोकांशी चर्चा आमची चालू आहे. पण मला एक सांगायला पाहिजे की मला वाटतं 62 जागा ज्या आहेत त्या वंचित आघाडीला दिलेल्या आहेत. जानकर साहेबांना काही जागा दिलेल्या आहेत, गवई साहेबांना काही दिलेल्या आहेत, CPI CPMला काही जागा दिलेल्या आहेत आणि त्यामुळे एकत्रपणे मला असं वाटतं की 82 ते 85 पर्यंत ह्या जागा असतील आणि उर्वरित जागा ज्या असतील तर मुंबई काँग्रेस लढू शकतं. पण ह्या जे मी सांगितलं हे टेंटेटिव्ह आहे. अजून सुद्धा आमच्या सचिन सावंत साहेबांचं काही पक्षांशी अजून सुद्धा बोलणं चालू आहे आणि आता मला जेव्हा फोन आला मी गेल्या आतमध्ये तेव्हा पण आमच्याशी एक पक्ष म्हणतो की आम्हाला आघाडी करायची. त्या संदर्भामध्ये सचिन सावंत साहेब आणि जी कमिटी आहे मधु चव्हाण आणि अमिन पटेल ते शेवटी तुम्हाला सांगतील. पण माझ्या सुरुवातीपासून जे मत होतं की समविचारी पक्षाची आघाडी झाली पाहिजे म्हणून पवारसाहेब असतील किंवा इतर सगळ्यांकडे आम्ही जाऊन त्या ठिकाणी बोलण्याचं काम केलं आणि सर्वांना आम्ही विनंती केली होती. त्याप्रमाणे ही आघाडी झालेली. येणाऱ्या काळामध्ये नवीन आघाडी आहे, मला वाटतं एक नवा वेगळा इतिहास करेल आणि मुंबई आम्ही जिंकू ह्याची मला पूर्ण खात्री. मात्र ही जी नाळ एक आहे असं तुम्ही म्हणताय, ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत सुद्धा आहे. असं असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही ज्यांच्याबरोबर चर्चा करत होता वर्षा गायकवाड आणि राखी जाधव या स्वतः दोघी बसून चर्चा करत होतात. मात्र तरी सुद्धा राखी जाधव काही वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे असं सुद्धा समजत आहे. कुठे ना कुठे मुंबईमध्ये दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे का? नाही, मला असं वाटत नाही की त्यांच्या पक्षामध्ये काय चाललंय मी त्याच्यामध्ये मला माहिती नाही. तुम्ही सांगताय मला की त्या बंडखोरी करतात, मला माहिती नाही. पण आमची सुरुवातीची पासूनची पहिली भूमिका जी होती की आम्ही शरदचंद्र पवार साहेबांना भेटण्यामागचं कारणच येतो की आमचे समविचारी होते. मधल्या काळामध्ये त्यांच्याशी आमचं कुठलंही बोलणं नव्हतं. आता 2 दिवसापूर्वी आमचं बोलणं सुरू झाले. त्या संदर्भामध्ये सचिन सावंत आले, ते तुम्हाला जास्त चांगली माहिती देऊ शकतात की एक्झॅक्टली काय झालेलं काय नाही झालेलं. त्यांच्याशी तुम्ही बाईट वेगळी घ्या. पण मला एवढं या ठिकाणी सांगायचं आहे की आम्ही सुरुवातीपासून सर्वांना आव्हान केलं, सर्वांना त्या ठिकाणी गेलो आणि सर्वांशी चर्चा करण्याचं काम आम्ही केलं. सर्वांना मी विनंती केली, काहींनी विनंती मान्य केली, काहींची अजून चर्चा सुरू आहे. अपेक्षा मी करते की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही वेगळी सुरुवात होईल. प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्राला आणि घेण्याचं काम मुंबईने घेतलेलं आहे. कारण मुंबईचा वेगळा इतिहास आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबई देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्राचं संयुक्त राष्ट्राच्या सगळ्या मुवमेंटमध्ये मुंबईचा पण खूप मोठा हातभार आहे. मला अभिषय आहे की महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण पुन्हा आणण्यासाठी एक मुंबईने पहिली पहल केलेली आहे.
त्यामुळे आघाडीच्या सगळ्या सदस्यांचे मनापासून तर धन्यवाद. शेवटचा प्रश्न, पुन्हा एकदा तो इतिहास गिरवला जाईल का जो काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये काँग्रेसने गिरवलेला होता? काँग्रेसचा एक मोठा दबाव होता, काँग्रेसचा एक मोठी संख्या होती मुंबईमध्ये, मुंबई महापालिकेमध्ये. तीच संख्या पुन्हा येईल का? तसं स्वप्न आहे? मला पूर्ण खात्री आहे की मुंबईकर यावेळी मुंबईसाठी मतदान करतील, काँग्रेसला मतदान करतील. आम्ही मिशन मुंबई घेऊन यासाठी चाललेलो आहोत की धर्म, जात, पात, भाषा ह्याच्यावरती विवाद निर्माण करणं हा काँग्रेसचा आम्ही करणार नाही. ह्या गोष्टीमध्ये आम्ही पडणार नाही. हा आमचा काय म्हणतात, आमचा कुठल्याही तऱ्हेने त्या ठिकाणी आमच्या अजेंड्यामध्ये हा बसणारा विषय नाही. जो ज्यांच्या बसतो ते लोक ते करतात. आम्ही मुंबईकरचा आवाज बनणार आहोत. आम्ही मुंबईच्या प्रश्नावरती बोलणार आहोत. आम्ही ट्रॅफिकवर बोलतोय, आम्ही रस्त्यावर बोलतोय, आम्ही पाणीवर बोलतोय, आम्ही BHTवर बोलणार, आम्ही हॉस्पिटलवर बोलणार, आम्ही शाळांवर बोलणार. आणि आम्ही मुंबईला आर्थिक राजधानी देशाची आहे, त्याचं कशा तऱ्हेने पुढं जाऊन आम्ही विकास करणार किंवा कशा तऱ्हेने आम्ही मिशन मुंबई करणार हे आम्ही बोलणार. त्यामुळे मला अपेक्षा आहे की मुंबईकर ह्यावेळी मुंबईसाठी मतदान करतील. आणि मुंबईकर, शेवटी मी सुद्धा मुंबईकर आहे, तू पण मुंबईकर आहेस, मुंबईसाठी मतदान व्हायला पाहिजे. ह्या विवादच्या माध्यमातून एक वातावरण तयार करायचं, जातीय तणाव निर्माण करायचे, हे बंद व्हायला पाहिजे. मुंबईसाठी वोट झालं पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. नक्कीच. त्याच्यामुळे वर्षा गायकवाड यांनी सांगितलेलं आहे की वंचितच्या आघाडीला घेऊन ते कुठेही नाराजी नाही आहे. उलट वंचित आणि काँग्रेस दोघे मिळून एकत्र लढतील आणि निश्चितपणे मुंबईमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचा जुना दैदिप्यमान इतिहास जो राहिलेला आहे तो गिरवला जाईल, असा आशावाद सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन हरीश समज पाठक, झी 24 तास.